इथे बघा मस्त अशी आंबा नारळवडी तयार झालेली आहे। आंबा नारळवडी परफेक्ट बनवण्यासाठी व्हिडिओमध्ये मी खास 3 टिप्स दिलेल्या आहेत, ज्यामुळे आपली नारळवडी अजिबात चिकट चिवट होणार नाही, अगदी परफेक्ट सेट होईल। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आंबा नारळवडी बनवण्यासाठी इथे मी सुरुवातीला नारळ घेतलेला आहे आणि इथे मी ताजा नारळ घेतलेला आहे। तो व्यवस्थित खोवून घेतलेला आहे आणि बरोबर या वाटीने 1 वाटी हा ताजा नारळ घेतलेला आहे। ताजा नारळाचा गोडवा या वडीमध्ये खायला खूप जास्त छान लागतो। मस्त असा आपला पांढरा शुभ्र ओल्या नारळाचा म्हणजेच ताज्या नारळाचा चव घेतलेला आहे। इकडे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बरोबर हा 1 वाटी नारळाचा चव टाकलेला आहे। त्याच सेम वाटीने बरोबर 1 वाटी साखर ही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे। सेम वाटीने बरोबर 1 वाटी पिकलेल्या आंब्याचा गर घेतलेला आहे। हा जो आंबा घेणार आहे ना, तो अगदी गोड असायला हवा आहे, त्याचबरोबर त्याचा कलरही अगदी छान असायला हवा, तरच आपली आंबा नारळवडी छान दिसायलाही छान होते आणि चवीलाही छान होते। आता बघा ह्याची मी पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि ही बघा प्युरी अगदी छान अशी दिसत आहे, याचा कलरही सुंदर आलेला आहे। आणखीन एक गोष्ट म्हणजे आपण जो आंबा घेणार आहे म्हणजेच आंब्याचा गर घेणार आहे ना, त्याच्यामध्ये खूप जास्त केसर नको आहेत। जर केसर असतील ना तर ही प्युरी तुम्ही गाळून घेऊ शकता, म्हणजे आपल्याला अगदी परफेक्ट अशी ही प्युरी तयार होते। आता बघा ही कढईमध्ये सर्व प्युरी टाकलेली आहे, कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि आपल्याला हे मिश्रण छान असं कमी गॅसवरतीच परतून घ्यायचं आहे आणि कंटिन्युअसली आपल्याला असं हलवत राहायचं आहे, जेणेकरून हे खाली चिकटणार नाही। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे ना, तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ मी अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल। थोड्या वेळाने इथे बघा त्यामधली साखर आहे ना, ती पूर्णपणे वितळलेली आहे, त्यामुळे हे जे मिश्रण आहे ना, ते पहिल्यापेक्षा थोडंसं पातळ होतं। आपण सतत हलवत राहायचं आहे आणि अगदी खालीपासून हलवायचं, जेणेकरून हे मिश्रण खाली चिकटणार नाही। जर हे मिश्रण खाली तळाला चिकटलं ना तर आपली आंबा नारळवडीचा कलरही चेंज होतो। इथे बघा या मिश्रणाला अगदी छान अशी चकाकी आलेली आहे, कारण तर आंबाही इतका छान होता ना, त्याच्यामुळे आपोआपच याला छान अशी चकाकी आलेली आहे। तुम्हाला जर आंबा नारळवडीमध्ये चकाकी हवी असेल ना तर तुम्ही आणखी एक गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तूप टाकू शकता, पण इथे मी कमीत कमी साहित्यात म्हणजेच फक्त 3 साहित्यामध्ये आंबा नारळवडी बनवणार आहे। आंब्याचे दिवस आहेत आणि आंब्याच्या दिवसामध्ये आपण नेहमी वेगवेगळे पदार्थ तर करतच असतो, तर आज म्हटलं चला आंबा नारळवडी बनवूया। इथे बघा मी कंटिन्युअसली हलवत आहे। आपल्याला गॅसपासून अजिबात इकडे तिकडे जायचं नाही, आपल्याला इथेच थांबायचं आहे। थोड्या थोड्या वेळाने अगदी खालीपासून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। ही आंबा नारळवडी माझ्या मुलांना खूप जास्त आवडते आणि खायला तर अगदी छान लागते। आपण जर ही आंबा नारळवडी एकदा बनवून ठेवली ना तर महिनाभर आरामात जाते। तर बघा थोड्या वेळानंतर हे जे मिश्रण आहे ना, ते तुम्हाला पहिल्यापेक्षा घट्ट झालेलं दिसत असेल, पण आणखी हे वडी बनवण्यासाठी तयार झालेलं नाही। वडी बनवण्यासाठी कसे मिश्रण हवे आहे त्यासाठी मी पुढे टिप्स तर देणारच आहे आणि कंटिन्युअसली असं कमी गॅसवरतीच हलवणार आहे। इथे बघा आणखी थोड्या वेळानंतर हे मिश्रण असं घट्ट झालेलं आहे, कढईपासून थोडंसं वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे। काही जण काय करतात की हे जे मिश्रण असं गोळा झालं आणि कढईपासून वेगळं झालं की लगेच वडी सेट करण्यासाठी ठेवतात, पण असं करायचं नाही। आणखी आपल्याला हे थोडंसं गोळा होऊ द्यायचं आहे, आणखी हे थोडंसं घट्ट होऊ द्यायचं आहे। या व्हिडिओमध्ये मी 3 टिप्स देणार आहे, जेणेकरून तुमची आंबा नारळवडी अगदी परफेक्ट सेट होईल, अजिबात चिवट किंवा चिकट होणार नाही। आणखी थोड्या वेळानंतर इथे बघा मिश्रण छान घट्ट झालेलं आहे। याच्यामध्ये असा चमचा ठेवायचा, चमचा जर खाली पडला नाही, अगदी परफेक्ट उभा राहिला तर समजायचं आहे की मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे।
दुसरी टिप्स ही आहे की इथे मी हे मिश्रण हलवत आहे आणि जिथे मी हलवत आहे ना तिथे ते पांढरं होत आहे, कारण तर साखरेचा पाक झालेला असतो, त्यामुळे त्या ठिकाणी हे मिश्रण पांढरट दिसतं. आणि तिसरी टिप्स म्हणजे हा जो गोळा आहे ना तो अजिबात कढईला चिकटत नाही, कढईपासून पूर्णपणे वेगळा झालेला आहे आणि पहिल्यापेक्षा घट्टही झालेला आहे. आता हे मिश्रण एका तूप लावून घेतलेल्या परातीमध्ये मी काढलेलं आहे आणि अशा पद्धतीने थापून घेत आहे. आता इथे मी पेल्याने थापत आहे. पेल्यालाही खाली बुडाला तूप लावलेलं होतं आणि व्यवस्थित गरम गरम असतानाच हे कट मारून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आणि बघा थंड झालेलं आहे आणि त्यानंतर जिथे आपण कट मारून घेतले होते ना त्याच ठिकाणी आणखी आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित कट मारून घ्यायचे आहेत, म्हणजे आपली ही वडी अगदी परफेक्ट अशी निघली जाते. इथे बघा मस्त अशी आपली ही आंबा नारळ वडी निघलेली आहे. अजिबात चिवट किंवा चिकट दिसत नाही, अगदी परफेक्ट सेट झालेली आहे, अजिबात मोडतही नाही किंवा कडक झालेली नाही. इथे मी तुम्हाला हा छोटा तुकडा तोडून दाखवते. बघा अगदी परफेक्ट मऊ झालेली आहे, चिकट किंवा चिवट झालेली नाही आणि खूप जास्त कडक झालेली नाही, अशी मोडतानाही अगदी लगेच मोडत आहे. इथे बघा किती छान अशी शाईन आलेली आहे. कमीत कमी साहित्यामध्ये इथे मी हे आंबा नारळ वडी बनवलेली आहे. तुम्हीही एकदा माझ्या या पद्धतीने नक्की ही आंबा नारळ वडी बनवून पहा. तुमच्या घरामध्येही सर्वांना नक्की आवडेल. व्हिडिओमध्ये ज्या 3 टिप्स दिलेल्या आहेत त्या 3 टिप्स जर तुम्ही वापरल्या ना तर तुमचीही आंबा नारळ वडी अगदी परफेक्ट सेट होईल. व्हिडिओमध्ये ज्या 3 टिप्स दिलेल्या आहेत त्या 3 टिप्स वापरल्या ना तर तुमचीही आंबा नारळ वडी अगदी परफेक्ट सेट होईल आणि जरी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तरी अगदी परफेक्ट अशी आंबा नारळ वडी तयार होईल. मुलांना मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी ही अशा पद्धतीने आंबा नारळ वडी बनवू शकतो. ही आंबा नारळ वडी एकदा का थंड झाली ना हवाबंद डब्यामध्ये ठेवायची आणि महिनाभर म्हटलं तरीही अगदी छान राहते, अजिबात खराब होत नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.